नमस्कार मित्र सुरेश हा 30 वर्षाचा तरुण होता. कंपनीत नोकरीला होता, पण मशिनरी वगैरे या ठिकाणी त्याचं कंपनीत ड्युटी होती, पण खूप आळशी. आणि नारायण पण तसाच. सुरेश आणि नारायण दोघं मित्र, दोघं तिशीचे. कंपनीत काम करायचे, परंतु इतका आळसपणा करायचे, कामं त्यांच्या अंगात कामच नव्हतं. कंपनी होती, खूप मोठी कंपनी होती. गावाच्या बाहेर एका ठिकाणी जागा घेऊन कंपनीने एक ऑफिस बांधलं. अगोदर कंपनीचं ऑफिस गावात होतं, पण भाड्याच्या घरात होतं. स्वतःच्या मालकीचं पाहिजे ना ऑफिस, म्हणून कंपनीनं ऑफिस बांधलं. खूप मोठा प्लॉट होता आणि वॉल कंपाऊंड वगैरे केलेलं, आणि 3 मजली बिल्डिंग. खाली तळमजल्याला पार्किंग वगैरेची सोय. खाली 10 मोठमोठ्या रूम. पहिला मजला, दुसरा मजला आणि तिसरा मजला, असे 3 मजले होते. म्हणजे आपल्या भाषेत म्हटलं तर 4 मजली बिल्डिंग, पण खाली पार्किंग सोडलं तर 3 मजली बिल्डिंग होती. आणि आजूबाजूला मस्तपैकी मोठं वॉलचं कुंपण होतं. आणि एकच गेट होतं, त्या गेटनेच मध्ये घुसायचं. आता ऑफिस सुरू होऊन 1 वर्ष झालं होतं. कंपनीचे प्रोडक्शनचं काम मात्र खूप दूर होतं. MIDC एरियामध्ये कंपनी होती, आणि कंपनीचं कारभार खूप मोठा असल्यामुळे त्यांनी स्वतःच्या मालकीची ती बिल्डिंग बांधली. अगदी गावाच्या बाहेर प्लॉट एरियात, शांत वातावरण. आणि सर्वांना ऑफिस म्हणजे गावातच पाहिजे बा म्हणून ते तिथे बिल्डिंग बांधली. ती 1 वर्ष होऊन गेलं होतं. आणि सुरेश आणि नारायण दोघं आळशी होते. मॅनेजरने विचार केला, हे दोघं आळशी, सिधी काम करत नाही, त्यापेक्षा यांना तिथं रात्रपाळीला कोणी नसतो, कंपनीतले जे कामगार वॉचमन आहेत त्यांना जे आडीपाळीने ड्युट्या लावतो, दिवसा रात्री. गेटवरती गेट होतं, लोखंडी गेट, मस्त. गेटच्या बाजूला केबिनमध्ये ते वॉचमन बसायचे. दिवसा 2 आणि रात्री 2 असे त्यांचं ड्युट्या लावायच्यात. आता ऑफिस झाल्यामुळे इकडच्या लोकांना ॲडजस्टमेंट करावं, म्हणजे नवीन भरती करण्याविषयी आपल्या कर्मचाऱ्यांमधूनच कोणाला तरी द्यायचं. आणि हे दोघं आळशी, यांना वॉचमनची ड्युटी देऊ. यांना सांगण्यात आलं की बाबा तुम्ही इथं काही सिधं काम करत नाही. मग ते मशिनरी आणि बरंच अवजड काय, आम्ही सिधं कसं काय, जेवढं होईल तेवढं आम्ही करतो ना, आम्ही कुठं नाही म्हणतो. आता ते दोघं आळशीच होते. मग त्यांना मॅनेजरने सांगितलं, बघा तुम्हाला वॉचमनची ड्युटी दिली चालेल का? एकदम दोघांना आनंद, वा चांगलं आहे, वॉचमनला काय, पण मग तुम्ही पगार कमी देणार? त्यानं नाही, तुम्हाला पगार काही कमी देणार नाही, पगार एवढाच मिळेल, पण तुम्ही तिथं मस्तपैकी ड्युटी करायची. पण रात्रपाळी, रात्रीच्या वेळेला गेट बंद करायचं. ऑफिस पूर्ण बंद असतो, रात्री ऑफिस काहीच चालत नाही. संध्याकाळी 8-9 वाजता ऑफिस बंद होऊन जातो, मग सकाळीच उघडायचं. संरक्षणासाठी वॉचमन ठेवलेले आहेत, म्हणून तुम्ही रात्री दोघांनी ड्युटी करायची. झालं, दोघांना आनंद झाला, पगार तोच मिळेल आणि चांगलं आहे ना, काम नाही काही नाही. सुरेश म्हणाला, नारायण अरे मस्त आहे, आपण आडीपाडीने मस्त डाराडूर झोपायचं, एक जागेने नाही झोपायचं. रात्री कोण येत नाही, ऑफिस आहे, ऑफिसात कोण येतो, कोणीच येत नाही. मस्त आहे, चांगलं आहे, चांगली गोष्ट आहे ती. आपल्याला काय नुसतं फिरायचं आणि बसायचं, दुसरं काय काम नाही. रात्रपाडी आहे, रात्रपाडीला टेन्शन नाही ना, मस्त एक आपण आडीपाडीने झोपत जाऊ, मस्त झोप पण होईल आणि काम न करता मस्त पगार. नारायण म्हणा, ते खरं आहे रे, पण रात्रीच्या वेळेला कसं सुमसाम शांत, आपल्या करमेल का तिथं? सुरेश म्हणाला, काय करायचे कर्माला, आपण दोघं आहेत ना, गप्पा वगैरे मस्त करायच्या, मोबाईलमध्ये गाणे ऐकायचे, टाईमपास करायचे. आणि आजूबाजूला ना बरेच जास्त तिथं बिल्डिंगा होत्या, काही फ्लॅट सिस्टीम, काही या बिल्डिंगा होत्या, काही ऑफिस वगैरे पण होते. पण यांचं खूप मोठ्या एरियात मोठा प्लॉट होता, मस्त उंच वॉल कंपाऊंड केलेलं. एकच गेट आहे, गेट बंद केलं रात्री का कोणी जायचे नाही. संध्याकाळी सर्व ऑफिस बंद करून निघून यायचं. आणि जी मेन केबिन होती ना, त्या केबिनमध्ये जेवढे रूम होते सर्व चाव्या तिथं गोळा व्हायच्यात, 3 मजल्याच्या. हे पाहायची की अरे कोणत्या महिलेची चावी राहिलेली, लगेच फोन करायचे. कोणी जास्त वगैरे काम असलं तर थोडा जास्त कामायचे, पण 9 वाजेशी सर्व लोक उतरून द्यायचे, पूर्ण ऑफिस बंद होऊन जायचं. 15 दिवस होऊन गेली ड्युटी. यांना एकदम मस्त मजा वाटली की खरंच किती मस्त ड्युटी, रात्रभर शांत वातावरण, काम नाही काही नाही, मस्त बिल्डिंगला 4 बाजूने फेरफटका मारायचं, शांत वातावरण, बाहेर सर्व सोयी केलेल्या होत्या. हे फिरायचे, लाईट वगैरे लावलेले, आणि केबिनमध्ये येऊन बसायचे. गेटला कुलूप पण राऊंड मारायचं किंवा कधी आठवण आली आणि मध्ये काय करायचे, ती थोड्या वेळाने दोघं जायचे. आणि ती बिल्डिंग अशी होती, खाली जे रूम होत्या मध्ये बघून वरांडा होता, दोन्ही साईडला रूमचे दरवाजे सर्व बंद राहायचं. आणि वरांड्यातच सेंटरला अशी लाईट लावलेली होती, मंद लाईटाचा उजेड राहायचा, आणि सर्व खोल्या बंद. बिल्डिंगची ह्या टोकाला जिना होता, आणि वरांड्यातून गेलं का पुढच्या बाजूला पण जिना होता, म्हणजे 2 जिने होते. मेन गेटमधून घुसलं का एक जिना, आणि नंतर अगदी शेवटच्या टोकाला एक जिना, बस 3 मजल्यावर. त्यांचे कुठल्याही जिन्याने लोक खाली उतरायचे आणि निघून यायचे, कारण बाहेर पार्किंग वगैरेची सोय केली राहायची.
त्याच्यामुळे ज्यांनी मागे गाड्या लावल्या ते मागच्या जेनाने उतरायचे, निघून द्यायचे गाडी काढून. रात्रीच्या वेळेला गाड्या पण राहायच्या नाही तिथं, सर्व गाड्या निघून द्यायच्या. 1-2 गाडी कोणाची असली तेवढीच, कोणी गाडी ठेवली की बाहेर गावाला गेलेला आहे त्यांच्या गाड्या आहेत बस, कंपनीच्या 1-2 गाड्या राहायच्यात बस, 4 व्हीलर 2 व्हीलर एवढंच होतं. मजेशीर ड्युटी चालली ती. 15 दिवस कसे निघून गेले समजलं नाही. ते म्हणायचे खरंच मस्त ड्युटी इथं, काम नाही काय नाही, नुसतं गप्पा मारायचं, थोडंसं राऊंड मारायचं, बसायचं खुर्चीवर. आणि 11-12 वाजले काही एक जण आडीपाडीने 1-2 तास झोपून घ्यायचे आणि एकच जण जागा राहतो, मस्त केबिनमध्ये बसून राहायचा आणि पाहायचं कोणी आलं नाही काही नाही. बस झालं. दूर दूर मोठमोठ्या बिल्डिंगा होत्या, शांत एरिया. मजेशीर त्यांची ड्युटी चालू होती. बिल्डिंग आणि 20-25 फूट अंतरावरती चारी बाजूने असं मस्त कुंपण होतं, मागे शेड होतं मोठं. एक दिवशी काय झालं, 12-12 झाले सीन. नारायणचं लक्ष गेलं, अरे तू सहज असं बाजूने राऊंड मारत होता बिल्डिंगला आणि 3ऱ्या मजल्यावरती इकडे एका रूममध्ये लाईट चालू आहेत का कोणी तिथं काम करतोय. आला बघितलं, सर्व रूमच्या किल्ल्या बरोबर होत्या. असं बोर्ड होतं तिथं रूम नंबर आणि त्या किल्ल्या लटकवला राहायचा. सर्व रूमचे किल्ले आलेले आहेत, मग कोण असेल तिथं. त्याने लगेच सुरेशला उठवलं, अरे सुरेश बघ तिकडे एक रूमचं की नाही लाईट चालू आहेत बा, कोणी तिथं थांबलेलं आहे का काय. सुरेश म्हणा, अरे बाबा प्रत्येक रूमच्या चाव्या आहेत, बघितल्या का तू. तो हो बघितल्या, चेक केल्या, सर्व रूमच्या चाव्या आलेल्या आहेत. म्हणून चला आपण वरती जाऊन 3ऱ्या मजल्यावरती किती रूम आहे सर्वांच्या चाव्या सोबत घेऊन घे. तो सर्वांच्या नाही इकडे सला किती नंबरचे रूम आहे ते. तर डायरेक्ट काय सर्व चाव्या घेऊन गे रे बाबा. बस वरच्या रूमच्या सर्व चाव्या घेऊन घेतल्या, काठी होतीच त्यांच्या हातात आणि मस्त बॅटरी घेतली आणि गेले बिल्डिंगमध्ये घुसलेत. 3ऱ्या मजल्यावरती गेलेत. ऑफिस होतं, लिफ्ट होती पण लिफ्टने जात नव्हते, जिन्यावरून फिरायचे ते, जिन्यावरून जायचे यायचे फिरायचे. हा लिफ्टला मग वापस करायचेच नाही. गेले 3ऱ्या मजल्यावरती. बघितलं तर एका दरवाजातून असं उजेडच होता, दरवाजा बंद. अरे बाहेरून तर कुलूप बंद आहे आणि मध्ये लाईट कसं काय चालू. मग उघडे त्यांनी पाहिलं कोणत्या नंबरची रूम आहे, रूम नंबर पाहिला आणि ते रूमची चावी काढली आणि ते उघडलं. कोणीच नाही, लाईट सर्व चालू होती, पंखे चालू होते, ते पूर्ण मोठी रूम होती चांगली. तर आता ह्या रूम म्हणजे कशा होत्या, डायरेक्ट मोठमोठ्या रूम होतात. त्या रूममध्ये टेबल खुर्च्या बस ऑफिस, दुसरं काही नाही. सर्वीकडे पाहिलं कोणीच नाही. मग सुरेश म्हणाला, बाबा रे जाता जाता काय आला असेल, शिपाई फार आळशी असतात, त्यांनी काय केलं असेल लाईट आणि पंखे बंद करायची तू विसरून गेला असेल. बस मग यांनी सर्व पंखे लाईट सर्व बंद केले. बाहेर आले, वरांडात जो मधला पॅसेज होता पॅसेजमध्ये सर्व लाईट चालू होते, मस्त बाहेर कुलूप वगैरे लावलं आणि आले. थोडीशी पुढे आहेत तेवढ्यामध्ये त्यांना एकदम आवाज आला, एका रूममध्ये पंखेचा आवाज येतोय. अरे तो रूम नंबर पाहिला, त्या रूम नंबरची चावी घेतली, बाहेरून कुलूप आणि इथलं कसं काय होतं ना. मग मी पण फिरत होतो इथलं, या रूमचं तर बाहेरून काही लाईट वगैरे दिसले नाही. तर त्या लाईट दिसले नसतील, पंख्याचे तर आवाज येतो. उघड कुलूप उघडलं, बघितलं त्या रूममध्ये तो सर्व लाईट आणि पंखे चालू. अरे सर्वीकडे पाहतात, कोणीच नाही. आरोळी मारली, सर्व ऑफिस शोधलं, टेबल खुर्च्या कपाटाच्या आड, कोणीच नाही. असं कसं शक्य आहे. नारायणला जरा शंका आली, अरे पण ते नाही बाबा रे लूज कॉन्टॅक्ट झाला असेल, आपल्या इलेक्ट्रिकमध्ये काहीतरी गडबडशील म्हणून पंख्याने लाईट ऑटोमॅटिक सोडून द्यायचा एखाद्या रूमचे. मग ते सर्व पंख्याने लाईट बंद केले, परत त्या रूमला बी कुलूप लावलं. आले खाली उतरले, केबिनमध्ये बसले. बापरे कसं शक्य आहे. सुरेश म्हणाला, एक लूज कॉन्टॅक्ट असेल आणि सोडून द्या. म्हणा लूज कॉन्टॅक्ट असला म्हणून काय सर्व पंख्याने लाईट कसं सुरू होतात. जाऊ दे, बस मस्त गप्पा मारत बसले. दोघं आता जागे घेऊन गेले. ते दोघांनी मस्त फेऱ्या मारणं सुरू केलं बिल्डिंगच्या भोवती, खालच्या वरांड्यात, सर्व वरांड्यात फिरून आले. सर्वमधले पॅसेज होते, सगळीकडे लाईट चालू. 3 मजल्यावरती काही नाही, खाली पार्किंगमध्ये बी काहीच नाही, शांत वातावरण. परत आले केबिनमध्ये बसले. तेवढा त्यांना आवाज आला की वरती काहीतरी पडण्याचा आवाज आला, खडखन काहीतरी पडलं. काय पडलं मानारे, एखादी मांजर वगैरे वरती गेली नसेल म्हणून, मांजर पडले काहीतरी पडण्याचा आवाज आला. मग सुरेश आडशीट होता, जाऊ दे रे पडलं असेल काय, आता आपण बघून आलो ना, कुठं काय होतं काहीच नव्हतं. पण आराम म्हणणार, नाही आपली ड्युटी, आपली वॉचमनची ड्युटी बाबा, चला बघूया. मग पुन्हा दोघं गेले. पहिला मजला, दुसरा मजला, काहीच नाही. मग 3ऱ्या मजल्यावर गेले. 3ऱ्या मजल्यावर गेले तर एकच रूमचा दरवाजा एकदम उघडा. अरे हा कसं, आपण आलो त्यात बंद होते सर्व रूमचे दरवाजा. मग हे गेलेत, पाहिलं तर रूममध्ये लाईट चालू होती, पंखे चालू होते. दोघांच्या अंगावर एकदम काटे आले. ते म्हणायचे, बापरे काहीतरी गडबड आहे. सुरेश म्हणाला, बापरे मला काहीतरी गडबड, चोर वगैरे तर नसेल. बस मग यांनी काठ्या वगैरे सरसावल्यात, मध्ये घुसले. रूममध्ये पाहिलं कोणीच नाही. बापरे. मग तो अरे बाबा आपण किल्ली सुद्धा विसरून कुलूप लावलेलं, नुसती कडी लावलेली होती. कडीच्या वरती कसं काय. मग त्यांनी काय केलं, दरवाजा सर्व लाईट वगैरे पंखे बंद केले, दरवाजाची कडी लावली
आणि याला चला तो ना आपण परत जाऊ, ह्या रूमची चावी घेऊन येऊ. बस त्यांनी कडी लावली, वराडातून जायला लागले. तेवढ्यामध्ये सुरेशच्या लक्ष येईल, अरे बाबा ते जिन्यात कोणतरी उभं आहे. सुरेशने असं म्हणताच नारायणने ओढून पाहिलं, खरंच एक काळी आकृती त्या जिन्याजवळ उभी होती. मरल्या पॅसेज मधले सर्व लाईट चढून ते शेवटच्या जिन्यावरती ती एक कोणती काळी आकृती उभी होती. याने अरे कोण आहे कोण आहे ते त्याच्या मागे धावले. तेवढ्यात ती बरोबर खाली जिना उतरू खाली पळाली. हे पळाले इकडे पळाले, काहीच नाही, गेले कुठे लपलेशील. सुमसाम सर्व खाली. आता सर्व रूमला लॉक होते. नारायण रे बघ प्रत्येक मजल्यावरती ही जी एक रूम आहे बघा ती उघडी असते ना, म्हणजे काय उघडी तिथं तर मुतारी सड. अरे मग त्यात लपला असेल ना, चोर असेल ना. ओ बापरे, दोघं पळाले. बाहेरच बटन होते, लाईट लावले, मध्ये मोठा हाल होता तिथं. मुतारी संडास नळ वगैरे होते, पाण्याची सोय होती सर्व. बघितलं कोणीच नाही. प्रत्येक बाथरूम आणि टॉयलेट सर्व उघडून पाहिलं, काहीच नाही, कोणीच नाही. मग इथं कोणीच लपलं नाही. बाहेर आला त्यांना जिन्यावरून कोणीतरी पावलांचा आवाज आला जाण्याचा. बापरे, तू जिन्यावरून पळाला. वरती गेले, वरती पडत गेले. पुढच्या जिन्यावरती आवाज, पुन्हा पळत गेले. जिन्यावरून पडत खाली आले. वरती इकडे फिरते पावलांचा आवाज येतोय. बापरे, खूप थकून गेले, घामाघूम झाले. बापरे, कोणतरी चोर घुसलेला आहे. मग त्यानं असं करा, आपण मालकाला फोन लावायचं का? तर नाही, जाऊ दे, हे असं विचार करतात. तेवढ्यामध्ये परत जोराचा आवाज आला. परत गेलेत, काहीच नाही. सर्वकडे सुमसाम शांत वातावरण. फिरून पारून आलं म्हणजे जाऊ दे, आता काहीच नाही, काही दिसत नाही ना, बसा आपण. परत आवाज आला ना तरच आपण मालकाला फोन केला. तोपर्यंत करा. एवढ्या रात्री कशाला मालकाला उठायचं? आता 1-1:30 वाजून गेला आता. चला, रात्र गेली तशीच. इकडे त्यांनी सांगितलं, मालकाला फोन लावून सांगितलं की रात्री असं झालं. मला म्हणे बघा तुम्ही वॉचमन रात्री काही दिसलं तुमच्याकडून शक्य असेल तर त्याला पकडायचा प्रयत्न करायचा की. आणि ऑफिसात काय चोरण्यासारखं काय चोर येणार आहे, पण तुम्ही सावध राहायचं. काही झालं ना मला फोन करा. तुम्ही रात्रीच फोन करायला पाहिजे होता. त्यानाचे बाबा रे आम्ही घाबरलो, एवढा रात्री काय उठवायचं तुम्हाला. बरं जाऊ दिला. मग झालं 2-3 दिवस निघून गेलं, काहीच नाही, शांत. दोघं रात्री एकदम सावध राहायचे, फिरायचे, पण काहीच नाही, कोणीच सापडलं नाही. मग असंच झालं. त्या दिवशी अमावस्या होती, अमावस्येची रात्र. आता यांना एवढी काही कल्पना नाही. सुरेश म्हणाले बघा आज अमावस्येची रात्र आणि अमावस्याला की नाही चोऱ्या वगैरे जास्त होतात. नारायण म्हणाला अरे बाबा मला स्वतः म्हणाले इथं फक्त ऑफिस आहे, फायली आहेत, रेकॉर्ड, संपूर्ण कागदपत्र, कॅम्प्युटर, इथं काय चोरी करायला आहे ना. सुरेश अरे बाबा चोरी करा म्हणजे कॅम्प्युटर वगैरे कमी आहेत का, तू चोरून घेऊन जाईल ना. आपण तू कसं काय नेला, आपण तर खाली असतो ना, आपण एवढं सामान कसं काय नेलं तो गेटवरून, गेट उघडल्याशिवाय. असे चोर येतात ना, ते एखादी सोनं नाणं पैसा याच्यासाठी येतात. मग जाऊ द्या जे असेल ते, पण आपण सावध राहायचे बाबा, आपली ड्युटी, वॉचमनची ड्युटी आपण अगदी चोख कर्तव्य पाळायला पाहिजे. झाला अमावस्या त्यांना माहिती होतं, पण कसं काही भीती नव्हती की काय अमावस्याला भूत खेळता येते आणि बिल्डिंगमध्ये चोर येणार नाही तर भूत काय येणार काय तिथं. यांचं लक्ष गेलं की 3ऱ्या मजल्यावरती सर्व रूमचे लाईट चालू होते. बापरे असं कसं झालं की आज आपण फिरतो तर आपल्याला दिसलं ना, आता 12 नंतर कसं काय लाईट चालू झाले. दोघांना एकदम आश्चर्य वाटलं. मग चला आता वरती जाणं आवश्यक आहे. मग त्यांनी काठ्या घेतले, बॅटरी घेतली, बस दंडुकी घेऊन मस्त गेले वरती. आता लिफ्टचा वापर एक करायचा नाही, लिफ्ट बंदच करून ठेवायचे. संध्याकाळ झाली का लिफ्ट बंद, लिफ्टचा वापर व्हायचा नाही. हे दोघं ड्युटीवर जिन्याने जायचं नाही यायचं. मस्त चढत 3ऱ्या मजल्यावरती आले. सर्व रूमच्या चाव्या घेतल्या त्या त्यांनी. सर्व रूम एक रूम उघडली, लाईट गेले, पंखे बंद केले आणि वरांड्यात आले. वरांड्यात आल्यावर त्यांना एकदम परत एक काळी आकृती दिसली. बापरे माणसासारखा कोणतरी उभं होतं, पण लाईटाची उजेड पण काळभोर. तर काळ माकड तर नाही पण एवढं मोठं, आणि एकदम ते खाली वाकलं आणि 4 पायावर चालायला लागलं. हा लगेच अरे माकड गुरीला पड. आणि काय पळायला लागले एकदम भेसूर असण्याचा आवाज. हे परत दुसऱ्या जिन्याने पटकन खाली उतरले. बापरे काय आता मालक नाही रे, आपल्याला भात झाला असेल. सुरेश म्हणाला. खाली कंपाऊंडच्या हात कोणतरी त्यांना फिरताना दिसलं. नारायण अरे बाबा माकड नाही, माणूस आहे कोणतरी, बघा काळे कपडे घातलेले त्यांनी पूर्ण. मला आता याला पकडायचे, हा कोण आहे, कुठून घुसतो, गायब कसं काय होतो. अरे कोण आहे थांब, कशाला. तो डायरेक्ट बिल्डिंगमध्ये घुसला. ही बी त्याच्या मागे लगेच पळाले. पडता तो पडतोय वरच्या मजल्यावर जिन्याने. हे म्हणे नाही हा चोर, याला आता आपण पकडूच. मग मालकाला फोन करायचा. पकडल्यावर पावलांचा आवाज यायला लागला. कधी ह्या जिन्याने कधी त्या जिन्याने. दोघं एकदम चक्कर राहून इकडे तिकडे पाहायला लागला. अरे दोन्हीकडे येतोय, आपल्याला तर एकच मनुष्य दिसला ना, आवाज कसा येतोय. दोघांच्या अंगाला एकदम खापरे भरले.
सुरेश म्हणाला नारायण पण काहीतरी मला जरा काहीतरी वेगळंच वाटतं, भुताटकी वाटतं. बापरे, भुताटकी म्हणतं. नारायण एकदम घाबरला. नाही चल चल. बस दोघं एकमेकांच्या हात धरला आणि पळत आले खाली, जिन्याने खाली उतरलेत. तिसऱ्या मजला दुसऱ्या मजला आल्यावर एकदम त्यांचं लक्ष गेलं टॉयलेट रूममध्ये कोणीतरी घुसलं. हे मग गेले टॉयलेट रूममध्ये. गेलं तर संडास बाथरूम मुतारी बघता तू लाईट लावलेलं कोणीच नाही, लाईट लावली तिथं पहिलं कोणीच नाही. आणि एकदम टॉयलेटचा दरवाजा एकदम बंद झाला. अरे जोराने एक दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होतो. तेवढ्यामध्ये संडासचं काही रूम होते ना, तिथून असं सासूचा आवाज यायला लागला. दोघांच्या अंगाला एकदम थरथर कापायला आले. सुरेशला तर एकदम कापरच म्हणला, नारायण काहीतरी रे बाबा, इथं भुताटकी आहे, काय करायचं. तेवढ्यामध्ये बाहेर खडकन दरवाजांनी उघडला. तो दरवाजा उघडला गेला आणि वरांड्यात जे पॅसेज होतं पॅसेजमधून सासूचा आवाज एकदम कोण जोराने उश्वास टाकतोय. बापरे. आणि पावलांचा आवाज येतोय. बाहेर आले पाहता सर्वीकडे काहीच नाही. सुरेश नारायण एकमेकांच्या हात धरला. त्यांच्या अगदी पाठीमागे कोणतरी उभे आणि एकदम गरम गरम श्वास यांच्या दोघांच्या मानेवरती लागला. एकदम दचकून मागे उडून बघतात, कोणीच नाही. बस पॅसेजमधून पळत बाहेर आले. केबिनमध्ये जवळ आले. गेट तर बंद आहे. दोघं थरथर कापत होते. केबिनमध्ये बसले. काय करायचं, बापरे काय करायचं. बिल्डिंगमध्ये अचानक सगळ्या बिल्डिंगमध्ये लाईट लागायला लागले. बंद व्हायचे, लाईट लागलं. बापरे काय करायचं. मग नारायण म्हणणं नाही, आता आपण मालकाला नक्की फोन करू, काहीतरी भयानक आहे इथं. बापरे. सुरेश म्हणाला, बापरे आपल्याला वाटलं वॉचमॅनची ड्युटी काय मस्त असते, मस्त फिरायचं, आराम करायचं, मस्त झोप घेत होतो. बापरे हे असं काय झालं. आपण मस्तपैकी झोप घेत होतो, मस्त फिरत होतो, काहीच नाही ना. आता एक 5-6 दिवसानंतर काहीतरी आवाज येतो, लाईटं लागतात. नारायणने लगेच मालकाला फोन केला. मालकाने ठीक आहे तुम्ही इथंच थांबा, मी स्वतः येतोय. 15-20 मिनिटामध्ये मालक हजर. थोड्या वेळानंतर कंपनीतून एक गाडी आली, त्यातून 10-12 लोक आले, सर्व उतरले. मग काय म्हणून आम्हाला असं भाजलं, असं मनुष्य दिसला बा इकडे तिकडे फिरत आणि पावलांचा आवाज येतो, सासूचा आवाज येतोय. बापरे. सर्वीकडे चेक केलं, सर्व रूम बंद होत्या. म्हणे आता नाही, प्रत्येक रूम उघडा आणि पहा. संपूर्ण 2 तासपर्यंत त्यांनी सर्वीकडे पाहिलं, कोणीच नाही. मग त्यानं जे बाबा तुम्ही रात्री दारू पिऊन तर बसत नाही. सुरेश आणि नारायण आम्ही कधीच दारू पित नाही. कसं काय दारू पित नाही. मग तुम्हाला भात झाला असेल, तुम्हाला भीती वाटली असेल. मग सुरेश म्हणाला, हो मला आज अमावस्या आहे. हां बापरे अमावस्या म्हणता बरोबर सर्वांच्या अंगावर एकदम काढाले. मालक की घाबरला. अरे बापरे अमावस्या आणि तुम्हाला अशी भात झाली. मग काय करायचं. तेवढ्यामध्ये तिसऱ्या मजल्यावर एकदम लाईट लागलेत. ते एकदम बघा तिसऱ्या मजल्यावरचे एकदम लाईट लागलेले आहेत. लाईट लागायचे, बनवायचे, लागावायचे सर्व रूमचे. खालूनही बघताय बिल्डिंगवरती सर्व लोक, कोणाची हिंमत नाही वरती जायची. हे काय भानगड झालेली. तरी मालक म्हणणार नाही असं नसेल, काहीतरी लूज कॉन्टॅक्ट असेल, आपण उद्या वायरमॅनला बोलून परत संपूर्ण चेक करून घेऊ. आता वरती तुम्ही जाऊच नका, लाईट लागले लागू द्या, रात्रभर लाईट लागले तर काय हरकत नाही. बस मग मालक निघा लागले. पण हे दोघं घाबरले नाही बा, आमचा जीव घाबरतोय. मग कंपनीतले 2-1 लोक होते, ते बघा आम्ही काय जात नाही. मालक म्हणाले बघा तुम्ही 2 लोक अजून त्या सोबतीला थांबून घ्या. बस ते दोघे थांबले. मग सर्व लोक निघून गेले. थोडा वेळाने तिसऱ्या मजल्यावरची लाईट एकदम बंद. बापरे काय करायचं. मग 4 जण मस्त केबिनमध्ये बसले, गप्पा मारताय. ते मध्ये उठले, थोडंसं राऊंड वगैरे मारला, पण भीतच सर्वांना भीती वाटत होती. केबिनमध्ये बसले. आता सकाळचे 3-3:30 झाले असतील. सर्वांना असे डुलक्याला लागल्यात. अगोदरच ते खूप थकलेले होते. सुरेश आणि नारायण जास्त थकलेले होते, खूप फिरले होते. त्याच्यामुळे ते जास्त थकून गेले होते. त्यांना असे डुलक्याला लागले. तेवढ्यात सर्व पेंगोळलेत. खुर्चीवर बसल्या त्यांच्या डोळा लागला आणि अचानक काहीतरी आवाज यायला लागला पावलांचा. खडबडून सुरेश जागा झाला. अरे कोणतरी चालतोय. बुटांचा आवाज. वरांड्यातून मध्ये पॅसेजमधून कोणतरी पडतोय. अरे बापरे. मग चारी उठले, आले पॅसेजमध्ये आले, काहीच नाही. मग नाही वरच्या मजल्यावरचं तिसऱ्या मजला, त्यांना काही नाही, घाबरायचे नाही. आपण आता 4 जण आहेत. 4चे वरती गेले. वरती गेलं तर वरच्या पॅसेजमध्ये बघतात तिसऱ्या मजल्यावरचं लाईट चालू आहे. 4 फिरतायत. सर्व दरवाजांचे रूम बांध, कुलप बाहेर. एकदम तिघ एकदम थपकले ना. पावलांचा आवाज त्यांच्या आजूबाजूला येतोय आणि जोरजोराने सासूचा आवाज, मध्येच गुरगुराण्याचा आवाज आला. सासूचा आवाज यायला लागलेत. 4 एकदम सटारली. 4 म्हणा बापरे लाईट चालू आहे ना, आपल्या आजूबाजूला कसा आवाज येतोय.
सर्वांच्या अंगाला एकदम काटे आलेत. ते दोघं म्हणाले, हे बघा सुरेश, नारायण, चला चला खाली जाऊया, आता इथं थांबण्यात मजा नाही, काहीतरी भयानक आहे इथं, काहीतरी बिल्डिंगमध्ये काहीतरी भुताटकी घुसलेली आहे. पटापट चालत आले, जिन्यावरून उतरायला लागले. जिन्यावरून उतरता एकदम थपकले. अरे बापरे, मागून कोणी तर त्यांच्या मागे येतोय, पाठलाग करतोय. 2-3 लोक येतात, जसे काही बुटांचा आवाज. हे थांबले, मग ते मागच्या बुटांच्या आवाजही थांबले. नारायण म्हणाला, नाही रे बाबा, आपण उतरतो ना, आपल्या पायात बूट आहेत, त्या बुटांच्या आवाजचा प्रतिध्वनी येत असेल म्हणून आपलं तसं बाजायला, चला. मग तो अगदी हळूहळू हळूहळू उतरत गेले. मागून गुरगुरण्याचा आवाज, जोरजोरात श्वासोश्वासाचा आवाज यायला लागला. चालू बघा, मागे ओढून कोणीच पाहायचे नाही. पण नारायण भितरात खाली उतरले आणि जिन्यात त्याने पटकन मागे ओढून पाहिलं आणि एकदम किंकाळीच फोडली. 2 भेसूर चेहऱ्याच्या आकृत्या उभ्या होत्या. सुरेशने एकदम नारायणला घट्ट पकडलं. तो बघ ते उभे, चारींच्या चारी एकदम डोळे स्वरून पाहत होते. जिन्यात 2 आकृत्या भेसूर चेहऱ्याच्या एकदम खतखता हसल्यात. त्या ते घाबरले, पटकन ओढले आणि पडत केबिनमध्ये आले. केबिनच्या दरवाजा बंद करून घेतला, मध्ये बसून राहिले. बापरे, कोण होते? चोर नव्हते, ती भुताटकी होती, भूत होते ते भूत. आता किती वाजता आहे? म्हणे आता 4 वाजता आहे, जाऊ द्या, मालकाला आता फोन करायचे ना, आपण सकाळीच सांगू. झालं, सकाळ झाली, 8 वाजता यांची ड्युटी संपायची. बस 8 वाजता मग यांनी फोन केला. मालक तसंच झोपेतून उठले. काय रे बाबा, काय झालं? आता तर उजेड पडून गेला ना, आता कोणतं भूत आलं? त्यांनी सांगितलं, मालक, अहो 3:30 वाजता आम्हाला भूत दिसलेत. बापरे, मला एकदम खडबडून उठलेत. तर असं खरंच? हो, आम्ही दोघं खोटं बोलणार नाही, आमच्यासोबत ते 2 लोक होते ना. झालं, तर ते पण मालकाशी बोललेत की आम्ही स्वतः पाहिलं. भुताटके भयान चेहऱ्याचे 2 माणसं होते, भेसूर चेहरे होते त्यांचे, इतके की बापरे, आम्हाला की आम्ही बेशुद्ध पडलो नाही. बस मालक काय, मग मालकाने लगेच, ठीक आहे, काही घाबरू नका. बस सकाळी 10 वाजता ऑफिस सुरू झालं. जर लोक आले, लोकांना सांगितलं तर लोक एवढे घाबरत होते की ऑफिसात जायला बी घाबरत होते. अरे पण दिवस काय होणार आहे, भीतच एक कर्मचारी यायला लागले, मस्त ऑफिसात जायला लागले. सुरेश आणि नारायणचा तो अनुभव. त्यांना ते दोघं कंपनीतले 2 लोक आले होते, ते पण रात्री थांबले. तर या दोघांवर कोणी विश्वास ठेवत नव्हतं, पण त्या दोघांनी सांगितलं की आम्ही भेसूर चेहऱ्याच्या 2 आकृत्या पाहिल्या. माणसं होते आणि चेहरे एकदम भेसूर होते त्यांचे. मग मालकाने लगेच मांत्रिक बोलवला. मांत्रिकाने संपूर्ण बिल्डिंगची पाहणी केली आणि मांत्रिकाने सांगितलं, बाबा रे, तुमच्या दुश्मनांनी हे काम केलेलं आहे, तुमच्या कंपनी खूप जोरात चालते, ऑफिस आहे, म्हणून ऑफिसामध्ये की नाही भुताटकी सोडली. आणि बरं झालं तुमच्या लवकर लक्षात आलं, तर असं काही बंदोबस्त करतो की ऑफिसात कोणतंच भुताटकी येणार नाही. आता मांत्रिकाने कंपनीत बी असं काही करून ठेवलं होतं, कंपनीत कधीच कोणाला भूतं दिसले नव्हते. आणि हे ऑफिस नवीन जागेवर बांधलेलं होतं, बिल्डिंग, प्रगती कोणाला सहन होत नाही, एवढं मात्र खरं का खोटं का केवढा अंधश्रद्धा. मांत्रिकाने त्यांच्या अंधश्रद्धेचा फायदा उचलला काय माहिती. मग मालकाने बराच खर्च केले. मग मांत्रिकाने संपूर्ण मंत्रतंत्र करून बिल्डिंग पूर्ण भारली मंत्राने. बस त्या दिवसानंतर मग सुरेश आणि नारायण म्हणलं, बाबा रे, ती वॉचमॅनची ड्युटी आम्हाला नको, आम्हाला कंपनीतच नोकरी द्या. पण मालक म्हणायचे, नाही, घाबरायचं नाही, असे बी तुम्ही चांगले लोक आहेत, स्वभावाने चांगले, फक्त एवढं की काम चुकार आहेत तुम्ही, म्हणून तुम्हाला ही ड्युटी दिली. सुरेश म्हणाले, बापरे, मला असं वाटायचं की वॉचमॅनची ड्युटी म्हणजे एकदम मजेशीर ड्युटी, मस्त झोपायचं, फिरायचं आणि बसायचं, दुसरं काय आहे. पण ते दोघांचे स्वभाव चांगले होते, फक्त अंगात काम नव्हतं त्यांचं. पण मालकाने मात्र ऐकलं नाही, तुम्ही इथंच राहा, प्रामाणिक पण ड्युटी करा. झालं, प्रामाणिकच होते ते, मस्त त्यांनी ड्युटी सुरू केली. रात्री कुठे फिरायचे, वरच्या मजला खालच्या मजला, ते दोघं सोबतच फिरायचे. आणि त्यांना ताईत सुद्धा मांत्रिकाने करून दिला. बऱ्याच लोकांना त्या मांत्रिकाने ताईत करून दिलं, बिंदास ताईत आहे ना, तुम्हाला कोणतंच भूतात अंगाला हात लावणार नाही. बस मांत्रिकाला काय भरपूर पैसा भेटला आणि बंदोबस्त होतं. खरं खोटं काय माहीत, परंतु भीती का अंधश्रद्धा, पण यांच्या मनातली भीती चालली गेली की नाही, आपल्या आता गड्यात ताईत आहे, काही होणार नाही. पण तरी त्यांची सटारायची, दोघं मात्र फिरायचे. पण त्या दिवसानंतर कधीही काहीच झालं नाही. वायरमॅन लोकांनी संपूर्ण चेक केलं, इलेक्ट्रिशियन सर्व चेक केलं, ते सर्व कुठं सर्किट लूज नाही, काहीच होणार नाही. खरंच त्या दिवसानंतर कधी लाईट लागली नाही, बंद झाली की आवाज आला नाही, श्वासाचा आवाज आला नाही. मांत्रिकाने ती भुताटकी पळवली का काय, काहीच समजायला मार्ग नव्हतं. श्रद्धा की अंधश्रद्धा, काय निवड योगायोग की मोठमोठ्या कंपन्या, मालक, भरपूर पैसा असतो म्हणून मांत्रिकांची मजा असते, काहीतरी घाबरवतात. पण ते लोक अदृश्य कसे होत होते, समजून घ्या. मांत्रिकाने नकली भूतं पाठवले असतील किंवा नकली लोकांना भूताचं रूप घेऊन पाठवलं असेल, मग ते गायब कसं काय होत होते. आणि आजूबाजूला सासूचा आवाज, याचे पावलांचा आवाज कसा येत होता, हे तर काही करू शकत नाही कोणी आजच्या लागी. खरं खोटं काय माहीत, परंतु काही असो, आज सुरेश आणि नारायण एकदम खुश आहेत. त्यांना ड्युटी अशी की
मस्त श्रम करायचे नाही, काही नाही, त्यांना जे वाटायचं. आणि मात्र पगार मात्र त्यांना चांगलाच होता. जो ड्युटीवरती त्यांना पगार मिळायचा तोच इथं पण मिळाला. तिथं पगार चांगले होते कंपनीत, म्हणून ते कंपनी सोडत नव्हते. आणि प्रामाणिक लोकांना मालकही सोडत नव्हता. तर नाही, तुम्ही प्रामाणिक आहेत, माझ्याकडे ड्युटी करा, तुमच्याकडून काम होत नसेल तुम्हाला हलकं फुलकं काम देईन, पण प्रामाणिक लोक हे महत्त्वाचे आहे. आणि प्रामाणिक लोकांच्या भरोश्यावरच ही संपूर्ण कंपनी चालते. मांत्रिकही प्रामाणिकच होता का काय माहीत, पण त्या दिवसापासून त्या ऑफिसची जी बिल्डिंग होती ना, तिथली भुताटकीच गायब होऊन गेली. आणि सुरेश आणि नारायण एकदम मस्त मजेशीर ड्युटी करतात. आपण एवढं जे की ते रात्री आता झोपत नाही, दोघे जागेच असतात, मस्त गप्पा वगैरे मारतात, फिरतात जोडीने. आणि त्यांची ड्युटी कायमची त्या ऑफिसच्या बिल्डिंगला लावून दिली, रात्रीची वॉचमनची ड्युटी, मजेशीर ड्युटी करतात. बरं तर मित्रांनो, आजपुरतं एवढंच. पुन्हा भेटूया लवकरच, तोपर्यंत गुड बाय.